तुपकर यांना ताब्यात घेतलं। काय आम्हाला न्याय मिळालेला नाही, कोणीच न्याय दिला नाही। भूमिका काय असणार तुमची? आमचा लढा कायम राहणार आहे। पोलिसांनी किती जबरदस्ती केली, गुन्हे दाखल केले तरी आम्ही डटणार नाही, आम्ही हटणार नाही। आमचा लढा कायम राहणार आहे। शर्वरी तुपकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शर्वरी तुपकर यांना सुद्धा जे आहे पोलीस आता घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर जे आहे इतर आक्रमक जे पोलीस जे आहे त्यांना सुद्धा पोलीस थोड्या वेळात ताब्यात घेईल। मात्र प्रमुख जे नेते आहे यांना ताब्यात घेतल्यावर जे आहे ते जे आंदोलन आहे ते आपापच जे आहे कमजोर पडेल हा जो होता पोलिसांना माहिती होतं, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहू शकतो शर्वरी जे आहे तुपकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस वाहनामध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊ। संध्यावरून केलेली आहे आणि सत्ताधारी आता शेतकरी एकजुटीला घाबरलेले आहेत। आमचा लढा कायम राहणार आहे। आमचं आंदोलन, आमचा लढा कायम राहणार आहे। सोयाबीन कापसाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही। शर्वरी तुपकर यांना जो आहे ताब्यात घेतलेला आहे। रविकांत तुपकर जे आहे ते याच वाहनामध्ये आहे। आपण त्यांना बघू। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। यासोबतच शर्वरी तुपकर यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, रविकांत तुपकर हे अधिवेशनाच्या दिशेने निघालेले होते, मात्र त्यांना आता पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी हा मोर्चा काढलेला होता, मात्र मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी तुपकर यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुपकर आपल्या मागण्यांवरती ठाम राहिले, आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि त्यानंतर आता पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। रविकांत तुपकर यांच्यासह शर्वरी तुपकर आणि काही कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, अधिवेशनाच्या दिशेनं शेतकऱ्यांसह मोर्चा घेऊन तुपकर हे निघालेले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा हा संपूर्ण मोर्चा अडवलेला आहे। या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या बंदोबस्ताची दृश्य देखील आपण पाहतोय। विधान भवनाच्या दिशेनं हा तुपकर शेतकऱ्यांसोबतचा हा मोर्चा निघालेला होता, मात्र पोलिसांनी तुपकरांचा मोर्चा अडवला आणि त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय। शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाहीये का?